नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. हॉटेल उज्जैन, 4 किलोमीटर. अरे वा, चल इकडूनच जाऊ. खूप भूक पण लागली आहे. जरा हॉटेलजवळ थांबव गाडी. अमन आणि रजत नाशिकवरून एका मित्राचे लग्न उरकून आपल्या घरी मुंबईला चाललेले. लग्नावरून निघताना जरा उशीरच झाला. एव्हाना रात्रीचे 11:30 वाजून गेलेले. भूक पण लागलेली, म्हणून एखादा हॉटेल भेटतोय का तेच बघत जात होते की हा हॉटेल भेटला. गाडी हॉटेलच्या गेटजवळ थांबली. म्हणावी तशी गर्दी नव्हती. गाडी लॉक करून ते आतमध्ये गेले. हॉटेलमध्ये मॅनेजर दिसत नव्हता. ते सीटवर बसायला गेले आणि सीटवर बसताच क्षणी वेटर त्यांच्यासमोर हजर झाला. बोला, काय ऑर्डर आहे? मेनू सांगा जरा, रजतने त्याला विचारले. इकडे चिकन खूप स्पेशल भेटतं, वेटरने त्यांना सांगितले. दोघांनी थोडा विचार करून चिकन आणि राईसची ऑर्डर दिली. ऑर्डर येईपर्यंत ते आपापसात गप्पा मारतच होते की तितक्यात हॉटेलच्याच किचनमधून कोंबडीचा जोरात ओरडण्याचा आवाज आला आणि बघता बघता लगेच वेटर त्यांच्या डिश घेऊन आला सुद्धा. दोघेही एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन बघत बसले. आत्ताच 2 मिनिटांपूर्वी ऑर्डर दिलेली आणि हा लगेच कसा आला? पण ते आश्चर्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर फार काळ टिकले नाही, कारण समोरची डिश बघता क्षणी दोघांच्या पण तळपायाची आग मस्तकात गेली. वेटरने टेबलावरचे डिश ठेवले. त्यात चिकन तर होते, पण न शिजवलेले. एकदम कोंबडी जशीच्या तशी कापून आणून त्यात ठेवलेली. आजूबाजूला पूर्ण रक्त सांडलेलं. दोघे एका झटक्यात उठले आणि त्या डिशेसना हाताने उडवत त्या वेटरवर ओरडले. अरे मूर्खा, हे काय आहे? इकडे काय आमची मस्करी लावलीये? मी चिकन मागवलेलं आणि तेही पूर्णपणे शिजवलेलं. तू हे काय आणलंय? त्यावर वेटर शांतपणे म्हणाला, अशी अन्नाची नासाडी करायची नसते साहेब. रजत एवढा वेळ स्वतःवर कंट्रोल ठेवून होता. वेटरच्या अशा बोलण्याने तर तो त्याच्यावर धावूनच गेला. अमनने कसेबसे त्याला अडवले आणि वेटरला 2-4 शिव्या घालत दोघे हॉटेलच्या बाहेर आले. दोघांचा पण राग अनावर झालेला, पण तरी कसंबसं स्वतःला आवरत दोघे बाहेर आले. बाहेर येऊन आपल्या गाडीकडे जातच होते की हॉटेलच्या बाजूलाच एक चहाची टपरी होती. जाऊ दे, शांत हो. ती बघ, चहाची टपरी आहे. जेवण नाही तर कमीत कमी चहा तर पिऊ, अमनने रजतला शांत करत सांगितले. दोघांनी टपरीवर जाऊन 2 कटिंगची ऑर्डर दिली. चहा बनवता बनवता टपरीवरचा माणूस त्यांच्याशी बोलायला लागला. साहेब, आपने वो खाना फेक के अच्छा नहीं किया. त्याच्या बोलण्यावर दोघेही त्याच्याकडे वळले. रजत परत एकदा रागाच्या स्वरात त्याला म्हणाला, वो क्या खाना था? त्याला आम्ही शिजवलेलं चिकन आणायला सांगितलं, पण त्याने तर तसंच कच्चं आणून दिलं. मग फेकू नाही तर काय करू? अरे साहब, यहाँ पे ऐसा ही मिलता है. लगता है आप नए हो, पहले कभी देखा नहीं आप लोगों को. रजतचा राग अजून ओसरला नव्हता, म्हणून अमनच त्याच्याशी बोलायला लागला. हाँ, वैसे नए हैं, नासिक से मुंबई जा रहे हैं. बीच में बहुत ज़ोरों की भूख लगी तो सोचा कुछ खा पी कर फिर निकलते हैं, और फिर ये हॉटेल दिखा हमें. यावर तो माणूस त्यांना चहा देत शांतपणे म्हणाला, साहब, यहाँ से आगे जरा संभल के जाइएगा. ये दिघाटी रोड इलाका है, इधर का सबसे भूतिया इलाका. यहाँ जो कोई भी आता है वो घर वापस नहीं जा पाता. यहाँ तक कि कोई परिंदा भी पर मारने से कतराता है.
रजतचं तर रागाने आधीच डोकं फुटत चाललेलं आणि आता या चहावाल्याच्या वक्तव्यावर तो अजूनच रागवला. आपको क्या तकलीफ है भाई साहब? यहाँ तो कोई परिंदा भी पर नहीं मारता ना, तो आप क्या कर रहे हो यहाँ? और ये सड़ा हुआ होटल ये भी तो है यहाँ. पहले तो वो वेटर हमें जिंदा मुर्गी खिलाता है और अब तुम यहाँ हमें भूतिया जगह बता के पागल बना रहे हो. अमनने पुन्हा एकदा त्याला शांत केलं. दोघेही आपापले चहा संपवून परत जायला निघाले. संभल के जाइएगा पाठवून त्याचा आवाज येत राहिला. रजतने गाडी स्टार्ट केली. दोघे पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला लागले. गाडी कॉन्स्टंट 70 ते 80च्या वेग पकडत होती. रात्रीचे 12 वाजलेले. रस्त्यावर सगळीकडे काळोखाशिवाय काहीच नव्हते. त्यांच्या गाडीखेरीज रस्त्यावर दुसरी कोणतीच गाडी नव्हती. हा रस्ता जरा जास्तच निर्जन होता. रस्त्याच्या कडेला जंगल आणि त्यातून येणारे जंगली प्राण्यांचे आवाज. रजतने गाण्याचा आवाज वाढवला. थोडे पुढे जाताच बाजूच्या सीटवर बसलेल्या अमनला समोर रस्त्यावरून कोणीतरी येताना दिसले. त्याने बारीक डोळे करून जरा निरखून बघितले. जशी गाडी पुढे गेली तसं समजलं कोणीतरी एक बाई होती. पांढऱ्या रंगाची साडी आणि त्यात डोक्यावर पदर घेऊन भरभर पावले टाकत त्यांच्या गाडीच्या विरुद्ध दिशेने जात होती. थोडं मन विचलित करणारं होतं. अमनच्या मनात थोडी शंका येऊन गेली. ही बाई इतक्या रात्री एवढ्या सामसूम रस्त्यावर? पण लागलीच तो परत विसरून गेला. पण थोड्या वेळाने पुन्हा तेच. गाडीच्या प्रकाशामध्ये परत एकदा कोणीतरी समोरून येताना दिसले. यावेळी मात्र अमन जरा सावरून बसला आणि त्याने रजतला गाडी स्लो करायला सांगितली. गाडी जशी स्लो झाली तसं अमनने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं. परत एक बाई, पांढरी साडी, डोक्यावर पदर. ही मगाशीच बाई होती. आता मात्र अमनच्या भुवया उंचवल्या. मनात एक अनामिक भीती निर्माण झाली. तितक्यात त्याला रजतचा आवाज आला. काय रे, गाडी का स्लो करायला सांगितली? आणि असं एकाएकी तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत? अमनने त्याला घाबरतच सांगितले. अरे भाई, तू नाही का बघितलंस तिला? ती बाई मगाशी पण दिसलेली. आता सुद्धा तीच सेम बाई परत. मला काहीतरी गडबड वाटते. त्यावर रजत उलट हसतच म्हणाला, भाई इकडे ना कोणी बाई आहे ना कोणी माणूस. तुला कुठून दिसली की काय? त्या भैयाने तुझ्या चहामध्ये दारू टाकलेली की काय? मी मगासपासून गाडी चालवतोय. माझं लक्ष तुझ्यापेक्षा जास्त आहे रस्त्यावर. मला तर कोणीच दिसले नाही. त्या दोघांचं बोलणं चालूच होतं की तितक्यात अमनला परत एकदा समोरून तीच बाई येताना दिसली. अमन जोरात ओरडला, ही बघ, हीच ती बाई. मगासपासून आता तिसऱ्यांदा दिसते. मला नक्की काहीतरी गडबड वाटते रजत. अमनचं तितकं बोलणं बाकी होतं की ती बाई एकाएकी रस्त्याच्या मध्ये आली. रजतला समोर कोणीच दिसत नव्हतं. त्याने गाडीचा वेग तसाच ठेवला. अमनने त्याला खूप विनवणी केली. ती रस्त्याच्या मध्ये आहे, गाडी बाजूला घे. ती बघ समोर आहे रस्त्याच्या. पण रजत तसंच गाडी चालवत राहिला आणि एकाएकी गाडी त्या बाईच्या इतक्या जवळ आली की कोणत्याही क्षणी गाडी तिला चिरडून जाईल. अमनने घाईमध्ये रजतचा स्टिअरिंगवरचा हात बाजूला करून गाडीचे स्टिअरिंग वळवले. पण गाडीचं स्पीड जास्त असल्यामुळे गाडी कंट्रोलमध्ये न राहता रस्त्याच्या कडेला जाऊन मोठा आवाज करत एका झाडाला जोरात आपटली. दोघे बेशुद्ध झाले. अमनने डोळे उघडले तेव्हा आजूबाजूला अंधार होता आणि भयानक अशी शांतता होती. तो डोक्याला हात लावत उठला. पायाच्या भागाला ओलं काहीतरी भासत होतं. कदाचित पायाला मार बसून रक्त येत असावा असे त्यांनी अंदाज बांधला. त्याने उठल्या उठल्या आजूबाजूला रजत कुठे आहे बघितलं, पण त्याचा काहीच पत्ता नव्हता. डाव्या बाजूला एक शेकोटी पेटत होती आणि त्या शेकोटीसमोर कोणीतरी बसलेलं. पाठमोरी आकृती, एक बाई आणि तिनेही मागून पदर घेतलेला. अमन अडखळत उठला. त्याच्या डोळ्यांना आता अंधाराची सवय झाली.
त्याने आजूबाजूला बघितलं. एक बंद खोली होती. त्या खोलीला ना खिडकी होती ना कोणते दार. मग तो तिकडे आला कसा? कोण आहेस तू? अमनने घाबरत विचारले. त्या बाईने हळूहळू फिरत अमनकडे तोंड केले. ते तोंड पाहताच अमनच्या तोंडून भीतीने किंचाळी आली. त्या बाईच्या चेहऱ्याच्या एका बाजूचा भाग पूर्ण जळालेला. त्यातून रक्त आणि एक किळसवाने द्राव निघत होते. आगीच्या प्रकाशात तर तो चेहरा आणखी भयावह वाटत होता. अमनची किंचाळी निघताच ती बाईसुद्धा विचित्र आवाज करत एका झटक्यात अमनकडे वळली. अमनने किंचाळतच डोळे मिटून घेतले. अमनचं मन काही काळासाठी पूर्णपणे सुन्न झालं. कान ठळ्या बसल्या. डोळे उघडले तेव्हा तो गाडीतच होता. काय रे, एवढं दचकायला काय झालं? काय वाईट स्वप्न वगैरे बघितलंस का काय? बाजूने रजतचा आवाज आला. तसा अमन भानावर आला. डोकं जड झालेलं पण वेळीच सावरून बसला. घड्याळात बघितले तर रात्रीचे 1 वाजून गेलेले. म्हणजे हे एक वाईट स्वप्न होतं तर. बाहेर खूप वारा वाहत होता. बाजूच्या जंगलमधून प्राण्यांचे आणि रातकिड्यांचे आवाज येतच होते. काही वेळ तरी शांततेत गेला. पण नंतर परत समोर गाडीच्या प्रकाशात एक पांढऱ्या साडीवर बाई गाडीला हात करून लिफ्ट मागताना दिसली. यावेळी ती रजतला सुद्धा दिसली. अमनच्या शरीरावरून एक सरकन काटा येऊन गेला. एवढ्या रात्री अशा सामसूम ठिकाणी कोण आहे? चल बघू, कदाचित आपली मदत तरी होईल. रजत आपल्याच धुंदीत होता. पण अमन त्याचं बोलणं थांबवत मध्येच म्हणाला, रजत नाही, गाडी अजिबात थांबवू नकोस. मला आता वाईट स्वप्न त्याच बाबतीत पडलं. गाडी कुठेच थांबवू नकोस, डायरेक्ट आपल्या घरी चल. ती बाई मला काही ठीक वाटत नाही. पण रजत त्याचं ऐकेल तर खरं. अरे अमन, तुला कधीही भूतांचे स्वप्न पडत असतात. जरा बघू तरी कोण आहे. आणि आपण गाडीतून नाही उतरणार, चालता चालताच विचारू. एवढं बोलून रजतने गाडी स्लो केली. जशी गाडी तिच्या जवळ आली तसं त्यांना स्पष्ट दिसायला लागलं. तिने डोक्यावरून पदर घेतलं होतं. अमनच्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या. तेवढ्या थंडीमध्ये सुद्धा त्याचे हातपाय बर्फासारखे गोठू लागले. कारण ही तीच बाई होती जी त्याच्या स्वप्नात होती. अमनने गाडीची काच खाली केली. रजतने गाडी थांबवून तिला विचारले, कुठे जायचंय? आमची काही मदत होईल का? रजत तेवढं बोलतच होता की वाऱ्याची एक मोठी झुळूक येऊन तिचा पदर डोक्यावरून खाली पडला. आणि ते बघून दोघांच्या पण चेहऱ्यावरचे हावभाव एका क्षणात बदलले. कारण त्या बाईचं फक्त धडच तिथे होतं, एक शीर नसलेलं धड. भय काय असतं याचा प्रत्यय त्या दोघांना त्यावेळी आला. दोघांच्या पण तोंडातून एक भयंकर किंचाळी आली. अमन तर जोरात रजतवर ओरडला, गाडी काढ रजत, गाडी पळव. रजतने एका झटक्यात गाडीची स्पीड वाढवली. अमनने लगेच गाडीची काच लावून घेतली. दोघांची पण भीतीने गाळण उडालेली. रजत तर काही बोलायच्या मनस्थितीतच नव्हता. घाबरतच त्याने रिअर व्ह्यू मिररमध्ये बघितलं, पण पाठीमागे कोणीच नव्हतं. पूर्ण रस्ता सामसूम आणि ओसाड होता. तरी खात्री करून घ्यायला त्याने अमनला मिररमध्ये न बघता गाडीच्या मागच्या काचेतून बघायला सांगितले. अमनने वळून मागे बघितलं आणि यावेळी मात्र त्याच्यामधले होते नव्हते ते त्राणसुद्धा निघून गेले. कारण पाठीमागून ती शीर नसलेली बाई त्यांच्या गाडीचा धावत पाठलाग करत होती. तिच्या धावण्याचा वेग इतका जास्त होता की कोणत्याही क्षणी ती त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचू शकत होती. रजत, गाडी पळव, अजून फास्ट, अमन मोठ्याने ओरडत त्याला सांगू लागला. गाडीची स्पीड 100 पार झालेली, पण त्या पळणाऱ्या बाईचा वेग वाऱ्याच्या वेगापेक्षा कमी नव्हता. त्यांना त्यांचा अंत आता जवळ दिसत होता. त्या टपरीवाल्याने सांगितलेले शब्द त्याला आठवले. जगण्याच्या सर्व आशा त्यांच्यासमोर गळून पडत होत्या.
रजतने गाडीचा वेग अजून वाढवला. कालांतराने पाठीमागून त्या बाईचे पाठलाग करणे थांबले. अमनने परत एकदा मागे वळून बघितले. आता पाठीमागे कोणी नव्हते, फक्त एक ओसाड रस्ता. दोघांनीही एक मोठा निश्वास सोडला. झाल्या प्रकाराने दोघेही पूर्णपणे घाबरून गेलेले. काही अंतर कापल्यावर रस्त्याच्या कडेला एक ढाबा दिसला. चल, ढाब्यावर थांबव, कमीत कमी चहा तर घेऊ. ढाब्याच्या कडेला असलेल्या टपरीवर गाडी थांबली. बाहेर खूप थंडी होती. अमनने उतरून 2 चहा सांगितले आणि दुसऱ्या क्षणी टपरीवाला चहा घेऊन आला. चहा देत देत त्यांना हसत म्हणाला, आप बच गए, बहुत नसीब वाले हो, नहीं तो इस रास्ते से या आज तक कोई आ नहीं पाया. दोघांच्याही कपाळावर आठ्या आल्या. त्याचं एवढं बोलणं पुरेसं होतं की दोघांनी घाईमध्ये त्या चहावाल्याकडे बघितले. हा तोच चहावाला होता जो हा रस्ता लागायच्या आधी त्या हॉटेलच्या बाजूला भेटलेला. त्यांनी लगेच हॉटेलकडे बघितलं. हा हॉटेलसुद्धा तोच होता, हॉटेल उज्जैन. हॉटेल उज्जैनला खूप वर्षाआधी रात्री गॅस टाकीचा विस्फोट झालेला. त्यावेळी तिथले सर्व काम करणारे आणि चहा टपरीवाला झोपलेला, म्हणून सर्व लोक जागेत जळून मेले आणि आता तिथे फक्त त्यांचा आत्मा राहतो. त्यांच्या हातातले कप तसेच गळून पडले आणि त्यांनी लगेचच आपल्या गाडीकडे वेगाने धाव घेतली. गाडी स्टार्ट करायला लागले, पण काही केल्या स्टार्ट होत नव्हती. अमन सारखं त्याला बोलत होता, पण गाडी स्टार्ट व्हायचं नावच घेत नव्हती. दोघांनी समोर बघितले. एकाएकी हॉटेलमधली सर्व लोक त्यांच्या दिशेने येऊ लागले. काहींचे कपडे फाटलेले, काहींचे चेहरे भाजलेले आणि काही तर पूर्ण जळालेले. ती लोक जिवंत होती की मेलेली काही समजत नव्हतं. एक शेवटचा प्रयत्न केला गाडी स्टार्ट करण्याचा, पण तो सुद्धा वाया गेला. आता ह्या क्षणाला देवाचा दावा करण्यावाचून दुसरा पर्यायच उरला नव्हता. ते समोरचे लोक जवळ येत होते. विचित्र आवाज काढत त्यांच्यावर हळूहळू झेपावत होते. आता अंतिम मार्ग म्हणून त्या दोघांनी गाडी तशीच टाकून तिकडून पळायचे ठरवले. पण गाडीतून उतरताच त्यांना उशीर झालेला. ते समोरचे लोक त्यांच्यापर्यंत आलेसुद्धा. त्यांचे ते भयानक किळसवाणे चेहरे आणि जीवघेणे आवाज, यातच त्यांचा अर्धा जीव गेलेला. त्यांनी चारही बाजूंनी त्यांना घेरले. सुटायचे सगळे पर्याय नाहीसे झाले. दोघांच्या मोठ्या किंचाळ्या पूर्ण आसमंतात भिनभिनल्या. 2 महिन्यांनंतर एक फॅमिली त्याच रस्त्यावरून जात होती. बाबा, खूप भूक लागली आहे. ठीक आहे, तो बघ हॉटेल दिसत आहे, तिकडे जाऊया खायला. गाडी हॉटेलपाशी थांबली आणि सर्वजण हॉटेलमध्ये गेले. बोला, काय ऑर्डर आहे? वेटर म्हणाला. मेनू काय आहे? इकडे चिकन खूप स्पेशल भेटतं, आणू? तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंतच धन्यवाद.